येथील विमल गुटखा किंग अखेर 1 वर्षासाठी हद्दपार। जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रमेश जेठानंद तेजवानी व त्याचा मुलगा दीपक रमेश तेजवानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विमल गुटखा पान मसालाचा धंदा गावागावापर्यंत पोहोचवला, अनेकांचे घर उद्ध्वस्त केले। अखेर या गुटखा माफियाला पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी हद्दपार केल्यामुळे विमल विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण असे की अजून असे विमल किंग आहेत। पान मसाला मुक्ताईनगर येथील, नशिराबाद येथील, पाचोरा येथील, चोपडा येथील, अमळनेर येथील, पारोळा येथील, चाळीसगाव येथील, जामनेर येथील व बोदवड या चौघही बाजूला मध्य प्रदेशमधून दर आठवड्याला करोडो रुपयांचा गुटखा विकणारे दहशत निर्माण करणारा हा हद्दपारचा निर्णय स्वागतार्ह आहे। यासाठी जळगाव येथील MIDC पोलीस स्टेशनमध्ये 2019 पासून ते आजपर्यंत व त्याआधी देखील हे गुटखा माफिया कुठून माल आणून जिल्ह्याचे वातावरण खराब केले जाते। यांना अखेर MIDC पोलिसांनी बाप बेटाला हद्दपार केल्याने अजून गुन्हेगारांचं काय, असे प्रश्न डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांना विचारला जात आहे। रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षकांकडे पाठवलेल्या प्रस्तावाच्या त्रुटी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यास वर पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, साईनाथ मुंडे यांनी एकदा MIDC पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गुटखा माफियांना अटक करून जेल बंद केले आहे। त्यामुळे काही सुधारले, पण अजून काही असे माफिया आहेत ज्यांना हाती पार कमीत कमी 5 वर्ष केले पाहिजेत अशी अपेक्षा जळगाव येथील सर्वसामान्य जनता करीत आहे। तसेच या कारवाईमध्ये दीपक तेजवानी यांच्या विरुद्ध तब्बल 7 गुन्हे दाखल असून त्यांची वागणूकमध्ये काहीही फरक पडत नव्हता। MIDC पोलीस ठाण्यात वारंवार त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत होते। या आजारावर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, DYSP संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या कारवाईत गुटखा माफिया पिता पुत्र वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.